So Shashank, आजचा दिवस आहे 7th May 2025. What is so special about this day? What is so special about 7th This day. May 2025? Okay, hard question to answer, आज क्या हुआ आज के दिन? but I think it's not that hard for me to answer, है ना. मला असं वाटतं की आज माझ्यातला महाराष्ट्रीयन कमी आणि भारतीय जास्त जागा झाला आहे. आजसारखा म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मी नेहमी थोडासा आळसलेला असतो, पण आज सकाळी जेव्हा मी 6 वाजता उठल्या उठल्या नेहमीप्रमाणे ट्विटर ओपन केलं तर पहिलं ट्विट तेच बघितलं की PKMKB, आणि इतकं मला असं वाटलं की काहीतरी तर झालं आहे. मी लगेच फटफटफट न्यूज वाचल्या, ट्विट्स वाचले आणि समजलं की अरे आज तर रात्री दंगा केला आहे भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन, आणि फक्त POKमध्ये नाही तर 100 किलोमीटर आतमध्ये जाऊन अटॅक केला आहे. तर असं वाटलं की आज काहीतरी स्पेशल, म्हणजे मला एकदम छाती फुगवून ऑफिसमध्ये जावं असं वाटलं, एकदम फ्रेश वाटलं मला. पण सोबतच माझ्या डोक्यात असा विचार आला आज की जेव्हा मी माझ्या मॅनेजरसोबत कॉलवर होतो आज, तर तिने मला विचारलं की शशांक, व्हॉट्स सो स्पेशल अबाउट टुडे. अँड मी जस्ट बोललो की व्हॉट अ डे फॉर इंडिया इट इज. आणि ती बोलली वाय, व्हॉट हॅपन्ड. मी तिला बोललो की टुडे इंडिया अटॅक्ड पाकिस्तान अँड अवेंज्ड द एप्रिल पहलगाम अटॅक बाय टेररिस्ट्स. तिने थोडासा स्मर्क दिला, पण मग मी तेव्हा तिला हे पण बोललो की अलॉंग विथ दॅट इंडिया ऑल्सो साइंड अ फ्री ट्रेड ॲग्रीमेंट विथ UK विच वॉज पेंडिंग सिन्स 2022. सो मला असं वाटतं इंडिया म्हणजे भारत फक्त डिफेन्स वाईज स्ट्रॉंग नाही आहे, तर ऑन दी अदर हँड भारत इकॉनॉमिकली प्रोग्रेस करतो आहे, जॉब जाण्याचा प्रयत्न करतो आहे. जगामध्ये एवढं गढूळ वातावरण आहे सध्या, कारण की ट्रम्पने जे ट्रेड वॉर सुरू केलं आहे. चायना इज शॉक्ड, कॅनडा इज शॉक्ड, मेक्सिको इज शॉक्ड, अदर कंट्रीज आर शॉक्ड. पण भारताचं संबंध इतके चांगले आहेत की भारतावर त्याचा जास्त परिणाम झालेला दिसत नाही आहे. तर तेव्हा मला असं जाणवलं की, आणि मी तिला हे बोललो सुद्धा की इट्स अ परफेक्ट टाईम फॉर इंडियन्स टू स्टे इन इंडिया अँड कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स नेशन्स ग्रोथ. आणि मलासुद्धा त्यावेळेस वाटलं की व्हॉट अ डे इट इज फॉर मी टू स्टे इन इंडिया. आय एम सो प्राऊड ऑफ माय कंट्री टुडे ऑन ऑल फ्रंट्स, फॉर not listening to Pakistan's bullshit, giving them tit for tat, attacking where necessary, being defensive where necessary, and along with that progressing with a speed of light, you can say. So past few years have really been great, and I'm so proud to be Indian. And I'm happy that today I'm sharing this with you, and I'm very happy I'm recording this as well. So that's it from me. Bye bye. Jai Hind.